राज्य धान्य ज्वारीस मान असलेल्या ज्वारी जगाचा पोशिंदाच्या घरात येण्यास सुरुवात झाली। लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ढीगचे ढीग नजरेस पडतील। 1974च्या दुष्काळानंतर राज्यात हरित क्रांतीने अन्नधान्याच्या साठ्यात वाढ झाली। ती संकरित बियाणाच्या वाणाने यातही ज्वारी अग्रस्थानी होती। राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीने संकरित ज्वारीने शेत शिवारात ज्वारीचे मुबलक भरघोस उत्पादन झाल्याने राज्य अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाले। यापूर्वी काँग्रेस सरकारने मिलो लाल गहू आयात करून शिधापत्रिकेवर वाटला। आजही जुनी जाणती वयोवृद्ध मंडळी त्यास डुकराचे खाद्य म्हणून हिणावतात। ज्वारीचे पीक राज्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश राज्यात होत असून विदर्भातील अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यात उत्पादन अव्वल आहे। गावरान ज्वारी दादर, पंढरपुरी, शाळू, वाणी या देशी वाणासह संकरित वाण हायब्रिड असून दादर व वाणीचा हुरडा जगप्रसिद्ध आहे। ज्वारी हे पीक खर्चिक व जास्त उत्पादन होत असले तरी वन्यजीव निसर्गाचा लहरीपणा यावर उत्पादन अवलंबून आहे। हल्ली विदर्भात वन्यजीवांच्या हैदोसाने शेतकरी ज्वारी पिकवण्यास धजावत नाही। 90 ते 100 दिवसात पिकाचा कालावधी पूर्ण होत असल्याने जून जुलैमध्ये पेरलेली ज्वारी सप्टेंबर अखेरीस काढणीस येते। नेमका हा काळ परतीचा पाऊस असल्याने जर तो बरसला तर उत्पादकांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते। हे पीक पूर्ण झाल्यावर सर्व ज्वारी कापून सोंगणी खाली टाकल्यावर 3 दिवसानंतर महिला मजुरांच्या मदतीने कणिसे खुळल्या जाते। 3 महिलांच्या समूहास हार म्हटले जाते। सोबत कणिसे मळणीच्या जागेवर गोळा करण्यास डाले वाहणारा पुरुष 1 मजूर असतो। एकरी 9 महिला व 3 पुरुष मजूर खुळण्यास लागतो व नंतर मळणी यंत्रातून ज्वारी तयार केली जाते। अशा गरिबाची पुरणपोळी असलेल्या भाकरीच्या ज्वारीने अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाल्याने ज्वारीने मॉलमध्ये स्थान पटकावत श्रीमंताशी पाठ लावल्याचे ग्रामीण वयोवृद्ध उपरोधिकपणे सांगतात। SN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता चुरणी येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।